चला तर मॅचला सुरुवात होईल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये विघ्नेश मडवी सरांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत लोकनेते चषक 2026चा हा भव्य दिव्य सोहळा कुशल 11 जय गणेश सारसोळे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. मॅचला होते सुरुवात. तक्ष करंजा माता शिरवणे 11 शिरवणे. पहिला बॉल पडल्यानंतर अगदी वेग धारण केलाय आणि लाईन मिस केली आहे. अंपायर इशारा येतोय व्हाईट बॉलचा. सागर गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये सागरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती आणि पहिल्या अगदी विजय संपादन करण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. अरविंद राणा सोनू आणि सिद्धेश आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफस्टंपवर मारा केला जातो. पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. लगातारचे 2 व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि व्हाईट बॉलच्या सहाय्याने 2 धावा धावफलकावर लागलेत. ऑफस्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न करत असताना लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवावं लागेल. या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर सागर नकारात्मक चेंडू हाताळतोय. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 4 ओव्हरचा सामना. लेन बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक लगावलाय. मिसफिल्ड होते. चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे जात असताना जाऊन पोहोचलाय. सोनूच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. 4 धावा. आपल्याला पाहायला मिळते मागच्या मॅच मध्ये आपण जी आर तुर्बेच्या माध्यमातून अनेक मिसफिल्ड होताना पाहायला मिळाले आणि फिल्डिंग चांगली करणं गरजेचं आहे. मॅचची एज. चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. दुसरी धाव घेतली जाते आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावाला 3 मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अरविंद राणा सोनू चेत्याच्या चपळाईने इथे एका धावाला 2 आणि 2 धावाला 3 मध्ये कन्वर्ट करत असताना टीमची धावसंख्या पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं. चांगली सुरुवात झाली आहे. तक्ष करंजा माता शिरवणे 11 शिरवणे. नुकतीच SPL शिरवणे प्रीमियर लीग देखील संपन्न झाली. अगदी भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहिली आणि आज तो संघ मैदानामध्ये खेळतोय. स्लॉक करण्याचा प्रयत्न. यशच्यांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय आणि पहिला गडी गारत होत असताना सिद्धेशला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम शिरवणे संघाला. फलंदाज सिद्धेश बॅक टू द डगआउट. एक गडी बाद. सिद्धेश परतला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. मिस्टर महबूब शेख आलाय. नुकतीच झालेली SPL स्पर्धा. ह्या स्पर्धेमध्ये देखील महबूब शेखचा परफॉर्मन्स आपण पाहिला होता. अरविंद राणा सोनूने काय बॅटिंग केली होती. संपूर्ण स्पर्धा गाजवली आणि आज आपल्या टीमसाठी म्हणजेच तक्ष 11 करंजा माता शिरवणे 11 शिरवणे टीम मैदानामध्ये खेळते.
पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 धावा 1 गडी बाद. चॉप केलाय. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जातो. डायरेक्ट हिट केला गेलाय पण यष्ट्यांचा वेध होऊ शकला नाही. सिंगल मिळते. एका धावाने आपलं खातं उघडलंय. महबूब शेख पोटेन्शियल आहे. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. तो त्यासाठी जाणला जातोय. टीम शिरवणे संघाचा ज्या पद्धतीने परफॉर्मन्स सध्याच्या हंगामामध्ये पाहायला मिळाला. अनेक स्पर्धा जिंकला. रायगडची स्पर्धा देखील नुकतीच त्याने अगदी जिंकली. 2 सामने भल्या भल्या संघांना पराभूत केलं होतं रायगडच्या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल शहराचा वेध घेतलाय. स्ट्रॉंग अपील केली आहे. अंपायरला इंटरेस्ट नाहीये. नॉट आउट घोषित केला जातोय. धावा अगदी 10 धावा राफल करावं लागलेत. 1 गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा बॉल पाहिला जाईल कशा पद्धतीने वेगवान चेंडू हाताळला गेला. अरविंद राणा सोनूने फुलटॉस बॉल मिस केलाय. कंबरेच्या वर चेंडू आदळला होता त्यामुळेच अपील मध्ये उत्साह नव्हता. स्वतःवर नाराज होतोय. बॅट दाखवली गेली. अरविंद राणा सोनूच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय आणि शेवटचा बॉल आता षटक क्रमांक पहिलं म्हणजे पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. सागर गोलंदाजी ट्रॅकवर. बाउन्सर चेंडू उसळी घेणारा बॉल पाहायला मिळतो. अगदी डोक्यावरून चेंडू बाउन्स होऊन विकेट कीपरकडे जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलने सुरुवात केली होती सागरने. या ओव्हरची सुरुवात झाली होती. लगातार 2 व्हाईट बॉल हाताळले आणि अखेरच्या बॉलवर देखील चूक करतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 11 वर 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेचं एकमेव षटक. फुल टॉस बॉल ला फेकलाय मिड विकेट रिजन मध्ये. अरविंद राणा सोनूच्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. इकडे सुरू असताना अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. नो बॉलचा इशारा आलाय म्हणजेच षटकार प्लस नो बॉल 7 धावा मिळतील. 7 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. फ्रीडची संधी असेल. फ्रीडचा बॉल लेंथ बॉलला पिक केलाय. ऑन साइडला ऑन ट्रॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्सने चेंडू गॅदर केला आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात तक्ष 11 करंजा माता शिरोणे 11 शिरोणे टीम 20 धावा 1 गडी बाद. नर्स सन्माननीय श्री दीपक वर्मा यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या मालिकावीराची बाईक त्यांना पुरस्कृत केलेली आहे. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया आपण लोकनेते चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आणि या ओव्हर नंतर त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. ओटो कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना टीम शिरवणे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज केशू आलाय. महबूब शेख फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. अरविंद राणा सोनू महबूब शेख हे 2 बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. अरविंद राणा सोनूने 5 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान दिलं आणि 2 बॉलचा सामना करत असताना 3 धावा आतापर्यंत महबूब शेखच्या बॅटमधून पाहायला मिळाले.
खोलबट टप्प्याचा चेंडू बॉलवर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल, सिंगल मिळते. एका धावाने स्ट्राईक रोटेट केली जाते. अरविंद राणा सोनू चांगला रैद्यम मध्ये आहे. भरपूर वर्ष या खेळाडूने देखील नवी मुंबईचं नेतृत्व केलं. भरपूर स्पर्धा गाजवल्यात. ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटातील क्रिकेट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये अरविंद राणा सोनूने आपली दमखम आणि आपले जिगरबाज खेळ सातत्याने दाखवलाय. आता शिरोने टीमसाठी खेळत असताना स्विच फटका, लाजवाब फटका फेकलाय सीमारेषे पलीकडे. अरविंद राणा सोनूच्या बॅट मधून आलाय. एका अफलातून आगळा वेगळा स्ट्रोक, चेंडू सीमारेषा बार, षटकार. एक्झिक्यूट केला, स्विच हिटचा फटका. स्वतःला अगदी स्विच केला आणि फेकून दिला. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आक्रमण केले जातोय केसूच्या अगेन्स्ट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 आकड्यावर एक गडाच्या मोबदल्यात शिरवणे 11 शिरवणे, तक्ष 11 करंजा माता शिरवणे 11 शिरवणे हा संघ देखील खेळतोय. चांगली बॅटिंग, 6 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये स्ट्रोक लगवण्याचा मनसुबा होता, पण बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. बॅटनी स्ट्रोक लागतोय पण टायमिंग होऊ शकला नाही. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 30 आकड्यावर 30 धावा फलकावं लागलेत. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला शिरवणी टीम कडून होत असताना 4 ओव्हरचा सामना आहे. फास्ट क्रिकेट आहे, त्यामुळे प्रत्येक बॉलवर प्रहार केला गेलाय. फटका फसला, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. एक धाव कंप्लीट झाली आणि वेगाने क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मिळते एकच धाव. चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या पोझिशन मध्ये 31 धावा फलकावं लागलीत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 45-50 पर्यंत मजल मारला तर नक्कीच प्रेशर आणता येईल, प्रेशर देता येईल. मॅचची एज फाईन लेग ग्रीजर मध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल मिळते. जमेची बाजू ही आहे की कुठलाही डॉट बॉल येत नाही, कुठल्याही बॉलवर मिस पाहायला मिळतोय नाही, पण सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. षटक क्रमांक दुसरं संपलं गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 धावा फलकावं लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 20 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या 12. चेक. चला तर आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. साई मोटर्सचे ओनर सन्माननीय दीपक वर्मा, ज्यांच्या माध्यमातून या मालिकावीरासाठी जी बाईक ठेवण्यात आलेली आहे, त्या बाईकसाठी ज्यानं खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे, असे आमचे सन्माननीय श्री दीपक वर्मा साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. गणेश मडवी यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, मायेची उपदारशाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. वेलकम सर, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुन्हा एकदा इट्स ओव्हर टू. चला आणखीन एक सन्मान, सन्माननीय श्री अमित राऊत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी कुशल मडबींना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री अमित राऊत यांचा सन्मान इथे करायचा आहे. वेलकम सर, आपलं ही मनपूर्वक सहर्ष स्वागत. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं लोकनेते चषक 2026 या डे नाईट स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16ची सरासरी राखली गेली. 32 धावा फलकावं लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर हमजा खान गोलंदाजीसाठी आलाय. लगातारच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्या नावी करणारा हा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा उभरता सितारा नाव आहे हमजा खान. गोलंदाजी ट्रॅकवर समोर असेल अरविंद राणा सोनू, ज्याने भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलं. यंगस्टर आणि एक अनुभवी खेळाडू, या 2 खेळाडूंमध्ये एक बॅटल, ही कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल. अरविंद राणा सोनू वर्सेस हमजा खान. चला सामना स्पीडअप करा. अजूनही एक सामना शिल्लक आहे, त्यामुळे सामना स्पीडअप करावा लागेल. अरविंद राणा सोनू वैयक्तिक 23 आकड्यावर खेळतोय. षटक क्रमांक 3 हमजा खान. वेगवान चेंडू, स्विच हिटचा फटका पाहायला मिळते. टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. सगळ्यांचंच लक्ष आहे, तमाम प्रेक्षकांच्या नजर आहे या मॅचकडे. आजचा दुसरा दिवस, दुसरी रजनी रंगली जाते.
काल 40+ फॉर्मॅट तुम्ही पाहिलात आणि काल धारावी टीम 40+ संघ विजेता घोषित केला गेला आणि सलग 4 दिवस आता ग्रामीण क्रिकेटचे संघ खेळताना दिसतील. त्यामध्ये नवी मुंबईचे संघ असतील, पनवेल रायगड परिसरातील संघ असतील. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना आपले एनमी स्टॉट बॉलची सांगता होते. ठाणे परिसरातील देखील संघ पाहायला मिळतील. असे अनेक विभागातील ग्रामीण संघ या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. आजचा पोल जर पाहिला तर आज सगळेच नवी मुंबईचे संघ पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 हाताळत असताना हमजा खान. महबूब शेख फलंदाजीसाठी पाहायला मिळते. खोलबटापाचा चेंडू चॉप केलाय, चेंडू जातोय थ्रू द कव्हर. एक धाव मिळते. काय गोलंदाजी सुरू आहे. ज्या धावांचा वेग वाढला होता, ज्या धावांचा अगदी वेग भन्नाट वाढला होता, त्या धावांमध्ये लगाम लावण्याचं काम हमजा खान करतोय. कन्सिस्टंट परफॉर्मन्स. पहिल्या मॅचमध्ये 17 धावा आल्या होत्या. पंकज पाटीलने अटॅक केला होता हमजा खानच्या अगेन्स्ट, पण त्यानंतर कमबॅक करत असताना प्रत्येक गोलंदाजाला अशा स्थितीमध्ये स्थिर राहावं लागतं, खंबीर राहावं लागतं. एखाद्या मॅचमध्ये मार पडल्यानंतर पुढच्या मॅचमध्ये त्यासाठी उभारी आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. खोलबटापाचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव मिळते. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ संपला आणि फक्त 3 धावा आल्यात. आकाश स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द सिरीजसाठी एक ब्रँडेड बॅट असेल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी देखील असेल. ती स्क्रीनवर देखील अगदी नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर दीपक बाळाराम पाटील आणि आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांची प्रतिमा पाहू शकता. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल आणि कॅच होईल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटलाय. हा जीवनदान मिळते महबूब शेखला, पण कौतुक करावं लागेल गोलंदाज हमजा खानचं. हे आहे आकाश स्पोर्ट्स दीपक शिंदे यांच्या माध्यमातून हे ब्रँडेड बॅट मॅन ऑफ द सिरीजसाठी असेल. षटक क्रमांक 3. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेत हमजा खानने. सलग 2 मॅन ऑफ द मॅच आपल्या नावी करणारा हमजा खान. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. इनटू द ब्लॉक होल. काय गोलंदाजी, लाजबाब षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपलं गेले 3. या षटकामध्ये हमजा खानने इम्प्रेस केलाय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. शेवटचा बॉल पुन्हा एकदा पाहिला जाईल. इनटू द ब्लॉक होल. कॉइन बॉक्स डिलिव्हरी. या कठीण प्रश्नाचं उत्तर नव्हतं अरविंद राणा सोनूकडे आणि सिंगल आली. षटक क्रमांक संपले गेले 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 ऑन स्कोर बोर्ड. तर हमजा खान मागच्या मॅचचा हिरो होता आणि शिरोने टीम कडून देखील हमजा खान हाच खेळाडू ठरला होता. त्यामुळे 2 हमजा खान होते दोन्ही टीम मध्ये. हमजा खान आहेत दोन्ही टीम मध्ये. एक वेगवान हमजा खान गोलंदाजी करताना दिसतात. पहिल्या डावामध्ये हमजा खानने चांगले षटक हाताळलं. फक्त 5 धावा खर्च केलेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर एक्सपिरियन्स मॅन मिस्टर अभय वाघमारे. टॉस बॉलला फेकलाय. अरविंद राणा सोनू येत असताना काय क्षेत्ररक्षण. केसू पाहायला मिळतोय. इस्माईल आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली फिल्डिंग. टाळ्यांचा गजर होतोय. इस्माईल काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपल्या टीमसाठी जवळजवळ 4 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. पुन्हा एकदा एक्सपर्ट्स पाहिलं जाईल. फुलटॉस बॉल होता, फेकला होता मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक केसू वेगाने. इस्माईल आला होता आणि हा बॉल सीमा पार जाण्यापूर्वीच चेंडू थांबवला. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 39. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये काय चांगली गोलंदाजी केली होती अभय वाघमारेने. अभय धोंडीराम वाघमारे हे नाव जर पाहिलं तर फार वर्ष या नावाने आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय.
पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकला नाही. मिड विकेट रिजन मध्ये की इस्माईल वेगाने येईल. एकच धाव मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय? खराब क्रिकेट धनेश गुप्ताच्या माध्यमातून आगळा वेगळा रनआउट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. आणि जिकडे एक धाव होती, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. थ्रो चांगला होता, पण काय घडलं? अति घाई संकटात नाही. हमजा खान अगदी महबूब असेल किंवा सोनू असेल, या दोन खेळाडूंपैकी एक खेळाडू बाद होऊ शकला असता. 2 धावा मिळतील. जमेची बाजू ही आहे की अरविंद राणा सोनूवर स्ट्राईक आहे. त्यामुळेच 4 बॉलचा खेळ संपलाय. 41 धावा दाखल करायला लागलेत. अभय वाघमारे वर्सेस अरविंद राणा सोनू. अप्रतिम सामना आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. दोन्ही टीमची कामगिरी चांगली झाली. फटका चांगला, लेंथ बॉल पिक केला, फेकलाय. लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करणारा अरविंद राणा सोनूच्या बॅट मधून आलाय. एक काफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. राणा सोनूच्या बॅट मधून षटकार आलाय. लेंथ बॉलला पिक केला, फेकलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. टीमची धावसंख्या 47, 47 आकड्यावर. 47 धावा दाखल करायला लागलेत. आज मान्यवर उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही मॅन ऑफ द सिरीजची मोटर बाईक अगदी पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांच्या समेत नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर दीपक बाळाराम पाटील. अगदी 12 वाजता त्यांचा वाढदिवस देखील येईल. आजचा दिवस त्यांच्यासाठी फार खास आहे आणि अवघ्या 28 मिनिटाचा अवधी आहे. त्यानंतर दीपक पाटील यांचा वाढदिवस देखील आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. प्रेशरमध्ये आता अभय वाघमारे असतील, कारण की षटकार लगवल्यानंतर जो दबाव आहे तो दबाव आता गोलंदाजावर येईल. टीमची धावसंख्या 48 आकड्यावर. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा कर्ज केलेत अभय वाघमारेने. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येत असताना अकोटापाचा बॉल, बॅटची एज. विकेट किपरने बॉल थांबवलाय. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये. याचा अर्थ आहे की शेवटचे जे उर्वरित 2 बॉल आहेत त्या 2 बॉलवर थोडीशी मिस्टेक होती. दीपक दादांचा वाढदिवस नाहीये. थोडीशी चुकीची माहिती आमच्यापर्यंत आली होती. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्रॅक केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे हमजा खान वेगाने. एक धाव कंप्लीट झाली आहे. काय थ्रो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दनेश गुप्ता त्याच रिझन मध्ये आणि त्याच पद्धतीने आता स्टंपला हिट झालाय आणि अंपायरचा इशारा येतोय. फलंदाज अरविंद राणा सोनू बाद आहे आणि तो स्वतः पॉपिंग क्रीज सोडण्याचा प्रयत्न करतोय. थर्ड अंपायर साठी कॉल केला गेलाय. अंपायरच्या माध्यमातून खूप चांगला थ्रो हमजा खानने केलाय. दनेश गुप्ता MS धोनी स्टाईलने हा रनआउट करण्याचा प्रयत्न करत असताना स्टंपला हिट झालाय, पण पॉपिंग क्रीज क्रॉस केली की नाही त्याची पडताळणी करण्यासाठी चला चला चेक. त्याच दरम्यान या ठिकाणी शिरवणे गावचे जयदीप सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं की आपलं लोकनेते चषक 2026 मध्ये आम्ही करतोय. मनपूर्वक सहर्ष स्वागत. फलंदाज बाद आहे. बघा डायरेक्ट हिट झाला. चेंडू पकडला होता. दोन्ही पायांच्या मधोमध थ्रो केला आणि यशांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद होत असताना अरविंद राणा सोनू परतलाय. खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी राहिली. अरविंद राणा सोनूच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी 36 धावांचं योगदान दिलं 15 बॉलमध्ये आणि टीमला पोहोचवलं 48 या आकड्यावर. 49 आकड्यावर. 49 शेवटचा बॉल शिल्लक आहे. 37 धावांचं योगदान दिलं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फलंदाज येत असताना
अनिकेतच्या बॅटमधून मोठा हिट येतोय. मिड विकेट रिजन मध्ये इस्माईल वेगाने येईल. फंबलिंग, शेवटच्या बॉलवर चूक झाली आहे. 4 धावा मिळतील. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर आणि 54 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम तक्ष 11 करंजा माता शिरवणे 11 शिरवणे. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने टीम वाशी रॉयल्स टीमच्या माध्यमातून केला जाईल आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केला जाईल. पुढे जाऊ नका, तुम्ही पाहताय लोकनेते चषक 2026 चा घमासान. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. युग आहे युवा आहे. जे खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडूच कक्षामध्ये तुम्हाला बसायचंय. हॅलो आणि- हॅलो चेक. त्याच दरम्यान शिरवणे गावचे जयवंत सुतार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन, आपण या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. लोकनेते चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रेक्षक खेळाडू कक्षामध्ये बसलेत त्या सगळ्याच प्रेक्षकांना विनंती केली जाते की कृपया तुम्ही उठा आणि खेळाडूंना ते बसण्यासाठी तो खेळाडू कक्ष मोकळा करा ही विनंती केली जाते. आणि ते चेअर आहेत त्या सगळ्या चेअर्स आणि खेळाडूंसाठी आहेत. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो की चेअर प्लीज खाली करा. तुम्ही इतकं सहकार्य केलं तर आज देखील तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. बाउंड्री लाईन लगत जे प्रेक्षक बसले त्यांना कळकळीची विनंती आहे. ती सगळ्या खुर्च्या आहेत त्या खेळाडूंसाठी आहेत. तुम्हाला जर बसायचं असेल, जागा नसेल, सोमनाथ म्हात्रे आपण मंचावर या. सोमनाथ या प्लीज मंचावर या. अगदी मांडवाचे मगारी चालले का या नाटकातील कलाकार आहेत आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी देखील त्यांचं नेहमीच आम्ही कार्य पाहिले. आमचे परम मित्र आहे सोमनाथ म्हात्रे, या आपलं सहर्ष स्वागत आहे. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूला नील आहे आणि त्याच्या समेत हमजा खान, जो हमजा खान की फॅक्टर ठरला होता GR तुर्बे टीमच्या अगेन्स्ट. धावांचा पाठलाग करत असताना काय बॅटिंग केली होती आणि आपल्या टीमसाठी योगदान दिलं होतं. नील आणि हमजा खान अशी जोडी पाहायला मिळते. धनेश गुप्ता या मॅचमध्ये कुठेतरी ओपनिंग पेअरच्या मध्ये दिसला नाही, त्यामुळेच हे रणनीती बदलली गेली. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 54 धावांचं टार्गेट आहे. 54 धावा या 4 ओव्हरमध्ये कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बॉलवर आक्रमण करावं लागेल. आता बॅटल आहे ती म्हणजेच हमजा खान वर्सेस हमजा. हमजा खान वर्सेस हमजा खान. सोमनाथ वेलकम, सरचे स्वागत आहे. 2 उभरते सितारे, एका बाजूला शिरवणे, दुसऱ्या बाजूला वाशी. हमजा खान वर्सेस हमजा. पहिलाच बॉल ऑफ ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक आहे काय, व्हाट अ कॅच, लाजवाब का, अफलातून झेल
सिद्धेशच्या माध्यमातून आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल म्हणावा लागेल. हमजा खानचा विकेट, अर्ध काम पूर्ण झालाय. वाटा कॅच, लाजवाब झेल पाहायला मिळते सिद्धेशच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. काय झेल, अगदी गोलंदाजाने ऑफ स्टंपवर चेंडू हाताळला गेला होता, ऑफ ड्राय केला होता. हमजा खानने ताकद झोकली होती, पण सिद्धेशने स्वतःला झोकून हा झेल पकडलाय. अफलातून झेल, वाटा कॅच, लाजवाब झेल, वेल कॅच. आजच्या रजनीतला सर्वोत्तम झेल, किंबहुना या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल होऊ शकतो. शुभम भोईर कडून या झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. वा भाई वा, काय कॅच, अफलातून झेल, सुपर कॅच. धरली कॅच. प्रशांत भोईर शिरवणे यांच्या वतीने या कॅच साठी 1000चं कॅश प्राइज असेल. सिद्धेशच्या या परफॉर्मन्स साठी काय कॅच पकडली, पहिल्याच बॉलवर अंगाला शहार आणणारा झेल. न्यू बॅटर धनेश गुप्ता, स्टँडर्ड डिलिव्हर्ड, फेकलाय, ऑफ ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 बॉलवर 2 विकेट्स अनिकेतने झेल पकडलाय. दोन्ही इनफॉर्म बॅट्समन, दोन्ही प्रमुख खेळाडू. धनेश गुप्ताला देखील परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना हमजा खानने काम केले. हमजा खानने 2 शिकार केलेत, जिकडे हमजा खान आणि धनेश गुप्ताला बाद केले. 2 गडी बाद, 0शी सुरुवात. दिवाणी दुनिया अगदी झाली असेल ज्या पद्धतीने काय झेल पकडल्या सिद्धेशच्या माध्यमातून. अप्रतिम झेल. आमचे परममित्र आणि शिरवणे गावातील समाजसेवक उद्योजक प्रशांत भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि हे देखील पारितोषिक आलंय. यस, तक्ष 11 म्हणजेच तक्ष प्रशांत भोईर यांचे सुपुत्र आहेत. त्याच नावाने हा संघ खेळतोय आणि त्यांच्याच वतीने अगदी या झेलासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या ऑनलाईन आलेत, ते देखील सुपूर्द केले जाईल. हमजा खान, न्यू बॅटर, वीरू आलाय. फुलटॉस बॉल, ऑन हॅट्रिक बॉल होता. चेंडू जातोय अगदी घोषांकी क्षेत्र, अगदी क्षेत्ररक्षण खराब आहे. अनिकेत कडून चूक होतीये. फलंदाज बाद होत असताना विकेटचं होते, अगदी 4 धावा मिळतील. 2 गडी बाद झाले होते लगातारच्या 2 बॉलवर, आणि आता मात्र चौकार आलाय. येस, सिद्धेशसाठी अजून एक पारितोषिक आहे. अविनाश सुतार यांच्या वतीने देखील 1000चं कॅश प्राइज सिद्धेशसाठी आलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 2500चा कॅश प्राइज. कैलाश जोशी, प्रल्हाद जोशी यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. गणेश तांडेल यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. अनिकेत यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. अच्छा, त्यांचे वडील गणेश तांडेल यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. थँक्यू व्हेरी मच. अनेक अगदी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला झेल पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आहे. खूप चांगला बॉल, अप्रतिम षटक. हमजा खान, हे षटक आवडले असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. 4 धावा, 2 गडी बाद केलेत हमजा खानने. हमजा खानला पहिल्याच बॉलवर बाद केलं, धनेश गुप्ताला दुसऱ्या बॉलवर बाद केलं. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 4 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 50 धावा.
या षटकामध्ये काय अफलातून कामगिरी केली हो हमजा खानच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत, 2 गडी बाद केलेत. हमजा खानचं हे मागचं षटक तुम्ही अनुभवताय. सगळ्यांचंच लक्ष वेधलंय या मॅचकडे. ही स्पर्धा आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहिली जाते. प्रत्यक्षात या मैदानामध्ये येऊन किंबहुना आपल्या स्मार्टफोनवर, आपल्या घरी LED स्क्रीनवर, लॅपटॉपवर ही स्पर्धा पाहिली जाते. tenniscricket.in माध्यमातून आमची टीम GTCची सगळीच मंडळी इथे सज्ज झाले. या चॅनलसाठी काम करत असताना खोलबटपाचा चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज ओम येतोय. 18 बॉलमध्ये 50 करायचे आहेत, आता 17 बॉलमध्ये 49 करायचे आहेत. आव्हान अवघड आहे. हमजा खान बाद झाला, दनिश गुप्ता बाद झाला, त्यामुळेच या धावा करण्यासाठी आता वीरू आणि नीलवर मोठी जबाबदारी असेल. या जबाबदारीचं ओझं कशा पद्धतीने उचलेल, या धावांपर्यंत कशा पद्धतीने पोचेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. महबूब शेख त्याच्या हातून झेल सुटणं म्हणजेच दुर्मिळ गोष्ट आहे. विकेटचं होते पतन. तिसरा धक्का लागतोय टीम वाशी रॉयल संघाला. फलंदाज बाद होत असताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा 3 गडी बाद सध्याची स्थिती. वाशी रॉयल्स वाशी संघ 54 धावांचा पाठलाग करत असताना अकोट टप्प्याच्या बॉलला फेकलाय मिड विकेट रिजन मध्ये. सीमा रेषी पलीकडे विनायकच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला मॅक्सिमम चेंडू सीमा रेषा बार. षटकार. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अकोट टप्प्याच्या बॉलला मिड विकेट रिजन मध्ये फेकलाय. विनायकच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 11 या खेळावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर षटकार आलाय. विनायक पहिलाच बॉलमध्ये अटॅक करतोय. बॅटची एज, तो शेर है तो मैं सवा शेर हूं. ओमने केलाय विनायकला ढेर. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज चौथा. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होत असताना 11 वर 4 गडी बाद. चला बॅटर लवकरात लवकर आपण पॉपिंग क्रीज मध्ये पोचा. प्रशांत गोडसे फलंदाजीसाठी आलाय. जर्सी नंबर 0. फार कमी वेळा असं पाहायला मिळतं. नंबर अनेक 1 नंबर पासून 100 नंबर पर्यंत अनेक नंबर आपण पाहतो. किंबहुना त्या पलीकडचे नंबर देखील आपल्याला जर्सीवर पाहायला मिळतात. फटका चांगला इन अगदी अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक लगवला गेलाय. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. टीमची धावसंख्या 12 धावा 4 गडी बाद. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिले तर फक्त 8 धावा खर्च केलेत ओमने आणि 2 धक्के देत असताना 4 गडी बाद. वाशी रॉयल्स टीम 54 धावांचा पाठलाग करत असताना सध्याची स्थिती अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. फटका हवेत आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल होते ड्रॉप. चिन्मय जोशी
आपल्याला पाहायला मिळतील. ड्रॉप होते आणि एक धाव जरूर मिळते. एका धावाने षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. 13 धावा दाखल करायला लागलेत. आता इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही करायचे 41 धावा. चला सामना स्पीडअप करा. चला तन्वी 11 कोपरखेडे टीम रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक अगदी ही मॅच संपल्या आपण लगेचच टॉससाठी जाणार आहोत. त्यामुळे पवन वेटा तुम्ही स्टेजवर लगेचच उपस्थित राहा ही विनंती केली जाते. आज या मंचावर दीपक वर्मा साहेब उपस्थित आहेत. साई मोटर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी राहिलं, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जिन्मय जोशी. स्विच हिटचा फटका, चांगला फटका पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. नीलच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर 17 या आकड्यावर 17 धावा दाखल करायला लागलेत. सन्मान केला जाईल. मी हर्षल मडवी यांना विनंती करतोय की सोमनाथ म्हात्रे यांचा सन्मान आपण करावा. कुशल. सोमनाथ म्हात्रे जे नेरुळ गावाचे क्रिकेटचे चाहते आहेत. भारतीय जनता पार्टी पक्षासाठी देखील नेहमीच त्यांचं योगदान राहिलंय. मी कुशल मडवी यांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते सोमनाथ म्हात्रे यांचा सन्मान आपण करावा. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. षटक क्रमांक 2 आणि व्यासपीठावर सोमनाथ म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच सोमनाथ म्हात्रे. येथे शफल होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना प्रत्येक डॉट बॉल विजयापासून वंचित ठेवेल आणि प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. आता जवळजवळ हा सामना जर पाहिला तर एका बाजूने झुकलेला दिसतोय. यस दीपक वर्मा जे साई मोटर्स याचे प्रोप्रायटर आहेत त्यांचे शुभ हस्ते केलं जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस त्यासाठी पवन वेटा आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये या. किरण मेहर यांना विनंती करतोय की आपण देखील मंचावर त्यांचं स्थानपन्न झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. किरण मेहर जर विचार केला तर नवयुवतीच्या अनेक खेळाडूंना व्यावसायिक आणि खुल्या गटातील क्रिकेट पर्यंत पोहोचवण्यासाठी किरण मेहर यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. प्रामुख्याने माझ्यासारख्या समालोचकाला देखील TDPL या स्पर्धेसाठी ज्याने इंट्रोड्यूस केलं होतं त्यांचा देखील आभार मानतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होती आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला. लोकनेते गणेशजी नाईक साहेब ज्यांनी भाषणाला सुरुवात केली होती ती सुरुवातीलाच ज्या व्यक्तींचा उल्लेख केला होता की भालचंद्र मडवी भाऊ यांच्या आठवण इथे आल्यानंतर होती आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचेच सुपुत्र हर्षल मडवी यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट्समनसाठी एक बॅट आहे आणि गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणसाठी ब्रँडेड शूज असतील. हे देखील हर्षल मडवी यांच्या माध्यमातून आणि कैलासवासी भालचंद्र मडवी भाऊ यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक ठेवण्यात आलंय. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 36 करायचे. ऑन दी अप फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि झेल पकडला जातोय आणि संपलाय. अशा तऱ्हेने फलंदाजाचा खेळ. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे 36 धावा. बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना अभय वाघमारे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना
प्रथमेश कुंभार आणखीन एक युवा गोलंदाज आहे जिनमे जोशीचं षटक मागचं षटक अप्रतिम षटक हाताळलं गेलं. त्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव मिळते. एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला 6 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील. आता 5 बॉलमध्ये तुम्हाला 5 षटकार लगवले तर देखील हा सामना विजय होऊ शकणार नाही. पण क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे. अनेक वेळा एका ओव्हरमध्ये 40-40 धावा झाल्यात. आपला स्टान्स घेत असताना आपला गार्ड घेत असताना अभय वाघमारे लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ खेळणारा खेळाडू आहे. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता. प्ले एंड मिस डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. त्याच्या वेळी शिरोणे गावाचं क्रिकेट असतं त्यावेळी जॅक म्हात्रे यांचा मी उल्लेख करतोय. नेहमीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सची सेवा त्याने केली. नेहमीच समालोचकांवर प्रेम केलं. त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था, त्यांना काय हवं नसेल या गोष्टींची फार काळजी ते घेतात. त्यामुळेच जॅक म्हात्रे यांचं देखील आभार मानतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान असतं. हे उत्कृष्ट आयोजक आहेत आणि SPL मध्ये बेस्ट फिल्डरचा खिताब देखील त्यांनी पटकावला होता. औपचारिकता राहिली. स्विच हिटचा फटका पुन्हा एकदा मिस झालाय. डॉट बॉलची सांगता होती आणि आता 4 बॉलचा केस संपलाय. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता. चला तन्वी 11 कोपरखणे टीम कॅप्टन पवन वेटा लगेचच या आणि या सामना झाल्या लगेचच मॅचसाठी टॉससाठी टीम शिरवणेकरकडून खेळाडू आहे आणि अजून टाळ्यांचा गजर होतोय. खूप चांगला झेल पकडलाय. अप्रतिम झेल महबूब शेखच्या माध्यमातून आज अव्वल दर्जाचा फिल्डिंगचा स्टँडर्ड पाहायला मिळाला ज्यामध्ये सगळ्याच खेळाडूने आणि खास करून सिद्धेशचं कौतुक करायला लागेल. सिद्धेश नागटी काय झेल पकडलाय. अप्रतिम झेल पकडलाय सिद्धेशच्या माध्यमातून आणि तब्बल या खेळाडूला 10 पैसे मोजले जातील. $2,500चा कॅश प्राइज आलाय. चला शेवटचा बॉल शिल्लक आहे. औपचारिकता राहिली आहे आणि प्ले एंड मिस डॉट बॉलची सांगता होती आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकलाय तो म्हणजेच तक्ष 11 करंजा माता शिरवणे 11 शिरवणे टीम. चला कॅप्टन प्लीज या लगेचच दोन्ही टीम कॅप्टन आणि आदरणीय दीपक वर्मा साहेबांचे शुभ हस्ते केलं जाईल. टॉस आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू मिस्टर अरविंद राणा सोनू ज्याच्या बॅटमधून 37 धावा पाहिल्यात. तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.